नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। उदाहरणार्थ जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण, त्याचबरोबर आपल्याकडे जी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, तर या लोकप्रतिनिधींना देखील विविध प्रकारचे प्रशिक्षण शासनाकडून आयोजित केले जातात। त्याचबरोबर या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या संदर्भामधील देखील बरीचशी प्रशिक्षणे शासनाकडून आयोजित केली जातात। या सर्व प्रशिक्षणांची नोंद शासनाच्या ट्रेनिंग मॅनेजमेंट पोर्टल म्हणजेच TMP पोर्टलवर करण्यात येते। या प्रशिक्षणांना जे प्रशिक्षणार्थी हजर असतात तर त्यांनी या प्रशिक्षणानंतर याच्यामध्ये फीडबॅकची नोंद करायची आहे। त्याचबरोबर जी प्रश्नपत्रिका त्या ट्रेनिंग संदर्भात आलेली आहे तर ती सोडवायची आहे आणि त्यानंतर त्यांना या प्रशिक्षणाचे ट्रेनिंगचे सर्टिफिकेट दिले जाणार असते। तर या फीडबॅक भरणे, त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवणे व सर्टिफिकेट डाउनलोड करणे या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपल्या मोबाईल फोनवरील गुगल क्रोम हा ऑप्शन आपण ओपन करायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला TMP पोर्टल असं टाईप करून हे सर्च करायचं आहे। हे जे काही सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे किंवा फीडबॅक द्यायचा आहे तर ही सर्व प्रोसेस आपण आपल्या मोबाईलवरून करणार आहे। ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भातील जी प्रश्नपत्रिका आहे तर ती सोडवायची आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो फीडबॅक आहे तर तो देखील द्यायचा आहे। TMP पोर्टल असे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते ट्रेनिंग मॅनेजमेंट पोर्टल, तर त्या वेबसाईटला आपण क्लिक करणार आहोत। ही वेबसाईट क्लिक केल्यानंतर असा पोर्टलचा इंटरफेस आपल्या समोर येतो। यामध्ये उजव्या कोपऱ्यात जे 3 डॉट आहेत तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। हे जे ऑप्शन ओपन होत आहेत त्याच्यामध्ये थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर डेस्कटॉप साईटमध्ये आपल्याला हा इंटरफेस ओपन करायचा आहे। मोबाईलची स्क्रीन थोडीशी झूम केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन ॲज ट्रेनी असा एक ऑप्शन आपल्याला दिसतोय, लॉग इन ॲज ट्रेनी, तर त्याच्यावरती आपण क्लिक करणार। फोनवरती अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये लॉग इन ॲज ट्रेनीमध्ये आपल्याला त्या प्रशिक्षणार्थीचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। हा मोबाईल नंबर शक्यतोवर आधार कार्डला जो जोडलेला आहे तर तोच टाकावा। यानंतर सबमिटवर क्लिक करायचं। सबमिटवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये लॉग इन ॲज पार्टिसिपंट याच्यामध्ये या फोन नंबरवरती 6 अंकी OTP जाईल। तो 6 अंकी OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर पुढे असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये सिलेक्ट ट्रेनिंग व सिलेक्ट बॅच असे 2 ऑप्शन आपल्यासमोर आहेत। यामध्ये सिलेक्ट ट्रेनिंग याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वी जे जे काही ट्रेनिंग घेतले असतील तर ते सर्व ट्रेनिंगचे ऑप्शन आपल्याला समोर येतात। आपल्याला ज्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर त्या ट्रेनिंगचं आपण ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। याच्यामध्ये आता एक ऑप्शन मी सिलेक्ट करत आहे। त्यानंतर आपल्याला बॅच सिलेक्ट करावी लागेल। ट्रेनिंगच्या कुठल्या बॅचमध्ये आपण होतो त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथं बॅच नंबर येईल, तो सिलेक्ट करून घ्यावा लागेल। त्यानंतर डाव्या कोपऱ्यात निळ्या 3 लाईन ज्या आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला ऑप्शन ओपन होतील। त्यामध्ये टेक क्विज हा जो ऑप्शन आहे तो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ट्रेनिंगची प्रश्नपत्रिका ओपन होते। प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न वाचून त्याच्यामध्ये जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपण उत्तर सिलेक्ट करायचं आहे। पहिला प्रश्न आहे, ग्रामपंचायत कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणावर देण्यात आलेली आहे? उत्तर आहे सरपंच। दुसरा प्रश्न आहे, ग्राम निधीचा कोषाध्यक्ष कोण असतो? याचं उत्तर आहे सरपंच। यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे, शाळेच्या आवारात प्रति विद्यार्थी किती पाणी असावे? याचं उत्तर आहे 9 लिटर। चौथा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याची तपासणी दर किती महिन्यांनी करावी? याचं उत्तर आहे दर 3 महिने। यानंतर पुन्हा नेक्स्टवर क्लिक करायचं। पुढचा प्रश्न आहे, पंचायत विकास निर्देशांकमध्ये एकूण किती निर्देशांक आहेत? याचं उत्तर आहे 577। पुन्हा नेक्स्टवर क्लिक केलं। पुढचा प्रश्न आहे, MREGS कामावरील अकुशल मजुरांची मजुरी किती दिवसात त्यांच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे? उत्तर आहे 17 दिवस। नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न येईल, MRGS मध्ये
किती वर्षाच्या खालील मजुरीवर घेता येत नाही? याचं उत्तर आहे 18 वर्ष. नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न येईल. प्रश्न आहे 8वा. GPDP आराखड्यास अंतिम मान्यता कोण देते? याचं उत्तर आहे ग्रामसभा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला हिरव्या बटनावर क्लिक करावं लागेल. पुढचा प्रश्न आहे कुपोषित बालकांची संख्या कोणाकडे मिळू शकेल? ही संख्या आपल्याला अंगणवाडीमध्ये मिळते, त्यामुळं अंगणवाडीवर क्लिक केलेलं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत स्तरावर पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचे प्रमाण किती असावे? उत्तर आहे 33%. ते केल्यानंतर पुन्हा नेक्स्टवर क्लिक केलं. मार्च एप्रिलमधील ग्रामसभा कशासाठी घेतली जाते? याचं उत्तर आहे अंदाजपत्रकासाठी. नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न येईल. पुढचा प्रश्न आहे काढलेला धनादेश किती महिन्यांपर्यंत विधिग्राह्य धरला जाईल? याचं उत्तर आहे 3 महिने. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो ग्रामपंचायत स्तरावर अभिसरण प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण किती विभाग समाविष्ट आहेत? याचं उत्तर आहे एकूण 15 विभाग समाविष्ट आहेत. त्या उत्तराला सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट केलं. पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत स्तरावर कमीत कमी किती बँक खाते असतात? उत्तर आहे 7. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उघड्यावरील हागणदारीमुळे कोणते आजार होतात? याचं बरोबर उत्तर आहे गॅस्ट्रो, त्यामुळे गॅस्ट्रोला क्लिक केलेलं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न आहे संकल्पना आधारित NPA पहिल्या बक्षिसाची रक्कम किती आहे? उत्तर आहे 1 कोटी रुपये, त्यामुळे ते सिलेक्ट केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे SDG तयार करण्यासाठी देश पातळीवर किती देशांनी सहभाग घेतला? याचं उत्तर आहे 193. 193 वर क्लिक केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केलं. पुढचा प्रश्न आहे शबरी आवास योजना कोणत्या प्रवर्गासाठी राबविली जाते? उत्तर आहे ST प्रवर्गासाठी. नेक्स्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19वा सामान्य पाणीपट्टी व खास पाणीपट्टी आकारणी करण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायतीस. ग्रामपंचायतवर क्लिक केल्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्यासमोर दिसत आहे सामाजिक लेखापरीक्षण समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? उत्तर आहे 24. वरती देखील आपल्याला सर्व प्रश्न हिरव्या रंगात क्लिक झालेले दिसत आहेत. हे प्रश्न पाहिजे तर आपण बॅकमध्ये जाऊन प्रिव्ह्यूमध्ये जाऊन अगोदरचे प्रश्न बघू शकतो. त्याचं उत्तर जर आपल्याला बदलायचं असेल तर ते बदलू शकतो आणि त्यानंतर पुन्हा ते सबमिट करू शकतो. प्रिव्हियस ऑप्शन क्लिक केला तर आपण यापूर्वीचे प्रश्न तपासू शकतो. पहिल्या प्रश्नापासून सगळे प्रश्न आपल्याला तपासता येतील. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवर जर क्लिक केलं तर आपण पुढचे प्रश्न पुन्हा तपासू शकतो. आपण नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून 20व्या प्रश्नापर्यंत आल्यानंतर सर्व प्रश्न सोडवले की मग हे सबमिट करायचे आहेत. 20वा प्रश्न आपण सबमिट केला. सबमिट केल्यानंतर इथं कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 100% मार्कांनी पास झालात असा मेसेज दिसेल. त्याच्यामध्ये हिरव्या रंगातील ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा डाव्या कोपऱ्यातील 3 रेषांवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ऑप्शन ओपन होतील. त्याच्यामध्ये सबमिट फीडबॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट फीडबॅक याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला सिलेक्ट बॅच व सिलेक्ट ट्रेनिंग असे ऑप्शन येतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली बॅच सिलेक्ट करायची आहे. याच्यामध्ये कोणत्या तारखेचं आपण सबमिट करणार आहोत ती तारीख बघून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बॅच सिलेक्ट करायची आहे. बॅच आणि तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला ट्रेनिंग संदर्भातले प्रश्न विचारले जातील. यामध्ये ट्रेनिंगचं टीचिंग कसं होतं, तर गुड असेल तर यस आणि बॅड असेल तर नो ऑप्शन क्लिक करायचं आहे. आणि फूडची क्वालिटी ट्रेनिंगमधली गुड असेल तर यस क्लिक करायचं आहे आणि बॅड असेल तर नो क्लिक करायचं आहे. इथं दोन्ही यस आपण क्लिक केलेला आहे. त्यानंतर ग्रीन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा जो आपला फीडबॅक आहे तर तो सक्सेसफुली सेव्ह केला जाईल. इथं सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज देखील आपल्याला दिसतो. त्यानंतर पुन्हा आपल्याला त्या निळ्या रेषांवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू फीडबॅक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण जो आपला सबमिट केलेला फीडबॅक आहे तर ते पुन्हा बॅच व ट्रेनिंग सिलेक्ट करून आपला सबमिट केलेला फीडबॅक पाहू शकतो. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आपल्याला करता येतात. इथं सर्व माहिती आपण जी भरलेली आहे
तर ती आपल्या समोर येते. टीचिंग व फूड संदर्भामध्ये आपण जे इथं फीडबॅक दिलेले आहेत तर ते आपल्याला इथं दिसत आहेत. यानंतर आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी पुन्हा 3 निळ्या रेषांवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये हे ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील. ऑप्शनमधील डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपले जे काही ट्रेनिंगचे सर्टिफिकेट आहे तर ते डाउनलोड करून घेता येईल. डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा सिलेक्ट ट्रेनिंग व सिलेक्ट बॅच हे 2 ऑप्शन समोर येतील. यामध्ये आपल्याला बॅच सिलेक्ट करावी लागेल व ट्रेनिंग जे कोणतं आहे तर ते पण सिलेक्ट करावं लागेल. ट्रेनिंगवरती क्लिक केल्यानंतर इथं यापूर्वी आपण जे काही ट्रेनिंग घेतले असतील तर ते सर्व ट्रेनिंग ओपन होतील. त्यातील योग्य तारखेचे ट्रेनिंगचा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बॅच सिलेक्ट केली की वरती आपल्याला सर्टिफिकेट जनरेटेड असा मेसेज दिसतो. सर्टिफिकेट जनरेटेड मेसेज दिसल्यानंतर खाली निळ्या रंगातील प्रिव्ह्यू यावरती क्लिक केल्यानंतर आपले सर्टिफिकेट आपल्यासमोर स्क्रीनवरती दिसून येते. हे सर्टिफिकेट आपण चेक करून घ्यायचं आहे की ते त्याच ट्रेनिंगचं व त्याच तारखेचं आहे का. त्याच्या खाली हिरव्या रंगामध्ये आपल्याला डाउनलोड हा ऑप्शन दिसतो. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण PDF स्वरूपामध्ये हे जे सर्टिफिकेट आहे तर ते डाउनलोड करून घेऊ शकतो अथवा याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकतो. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी किंवा काही ऑफिशियल पर्सन असतील तर त्यांनी जे जे काही ट्रेनिंग शासनाचे अटेंड केले असतील त्या सर्व ट्रेनिंगचे सर्टिफिकेट या पद्धतीने त्यांना डाउनलोड करून घेता येतील. अगदी स्वतःच्या फोनवरती ही PDF आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. या PDFची कलर प्रिंट देखील आपल्याला काढता येते. तर अशा पद्धतीने आपण TMP पोर्टलवरील फीडबॅक, सर्टिफिकेट आणि जे प्रश्नपत्रिका आहे तर ती कशी सोडवायची या संदर्भामध्ये माहिती घेतली. निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.